नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। अभिनेता सैफ अली खान याच्यावरती झालेल्या हल्ल्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला। मुख्य म्हणजे सैफ अली खान याच्या घरामध्ये हा हल्ला झाला। या हल्ल्यामागचा उद्देश आता समोर यायचा आहे, पण ही घटना तेव्हा घडली आहे जेव्हा काही महिन्यांपूर्वीच बॉलिवूड कलाकारांशी जवळचे संबंध असणारे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली आहे। त्याच्या काही महिन्यांपूर्वीच दबंग सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालाय आणि म्हणूनच या घटनांमुळे बॉलिवूड स्टार्सच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अभिनेत्री पूजा भट्ट यांनी तर नेते मंडळींना टॅग करून सोशल मीडियावरती वांद्र्यामध्ये असुरक्षित वाटत असल्याची भावना मांडली आहे आणि म्हणूनच यावर आज बोलावं लागेल की मुंबईमध्ये बॉलिवूड स्टार्स किती सेफ आहेत। आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आणि त्यासोबतच अभिनेते सुशांत शेलार आपल्यासोबत आहेत। थोड्याच वेळामध्ये ज्येष्ठ पत्रकार बालकृष्णन सर सुद्धा आपल्यासोबत असतील। मी सगळ्यात आधी या चर्चेला सुरुवात करत असताना धनराज वंजारी सरांकडे जातोय। सर, मला हे समजून घ्यायचं आहे की सामान्यपणे सर्वसामान्यांना अशी कल्पना असते की जे बॉलिवूडचे स्टार्स आहेत, सगळी सेलिब्रिटी मंडळी आहेत, त्यांना कडेकोट सुरक्षा असते। पण जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा प्रश्न पडतो की नेमकी सुरक्षेमध्ये चूक काय झाली। आता जर का स्पेसिफिक या प्रकरणाचा विचार केला आपण तर नेमकी चूक कुठे झाली, काय या सगळ्याचं आत्तापर्यंत जी माहिती समोर आलेली आहे, ती सगळ्या घटनाक्रम समोर आलेला आहे, तो पाहता काय तुमच्या निदर्शनास येत आहे? हे सेलिब्रिटी किंवा स्टार जे असतात ना, त्यांना एकंदर आपण त्यांच्या सिक्युरिटीज मध्ये एक थोडं बायफर्केशन करूया। दोन प्रकारची सिक्युरिटी असते की त्यांचं थ्रेट परसेप्शन वर्कआउट केल्यानंतर जी पोलिसांनी त्यांना सिक्युरिटी द्यायची असते की त्यांच्या जीवाला संभाव्य धोका, मग त्यांचं कुठे फंक्शन असेल किंवा बाहेर पब्लिक लाईफ मध्ये ते कुठे वावरत असतील तर जनरली सेलिब्रिटी म्हटलं की गर्दी होते, लोक बघायला जमतात, मग त्या गर्दीचा फायदा घेऊन एखादा काहीतरी उपद्व्यापी माणूस काहीतरी करू शकतो, कधी स्टंट असतो पब्लिसिटीसाठी वगैरे वगैरे। त्या दृष्टीनं दिल्या गेलेली सिक्युरिटी आणि त्याच्यामध्ये जेव्हा थ्रेट परसेप्शन सिक्युरिटी देताना गव्हर्नमेंट वर्कआउट करतं, पोलीस खातं वर्कआउट करतं, ते थ्रेट परसेप्शन असं वर्कआउट करतं की माणूस कोण आहे, त्याच्यावर काही गुन्हे आहेत का, किंवा त्याच्या विरुद्ध कोण कोण लोक आहे, काही राजकारण्याशी त्याचा संबंध आहे का, त्या दृष्टीनं ते सगळं वर्कआउट होतं आणि अशी सिक्युरिटी दिली जाते। हा एक प्रकार झाला। दुसरी सिक्युरिटी म्हणाल तर जी त्यांची एक प्रायव्हेट सिक्युरिटी कव्हर असतं। मला वाटतं या सगळ्या मोठ्या सेलिब्रिटीजना आपलं स्वतःचं प्रायव्हेट सिक्युरिटी कव्हर उपलब्ध आहे, जे पेड असतं, जे त्यांच्या इब्रती इतमामाप्रमाणे ते लोक ऍडजस्ट करतात। हे जे दुसरं कव्हर आहे ते सिक्युरिटीचं कव्हर सुरू होतं त्यांच्या रेसिडेन्स बिल्डिंग, त्यांच्या ऑफिस बिल्डिंग, तिथली जी सिक्युरिटी आहे त्या सिक्युरिटी, कोणाला कशी एंट्री, कोणाला कुठून काय जायचं, ते अगदी घरापर्यंत, आणि कधी कधी त्यांच्या घरातले जे लोक असतात काम करणारे, त्यांचा पण एक अहवाल किंवा त्यांचं पण एक परसेप्शन नोट डाऊन केलेलं असतं, त्यांची हिस्ट्री सगळी असते, त्यांचा विश्वास असतो म्हणून त्यांना कामावर ठेवलेलं असतं। तर असं एक आपण इंटिमेट आणि एक्स्टिमेट जर असा विचार केला, एक्स्ट्रोवर्ट आणि इंट्रोवर्ट अशी प्रकारची सिक्युरिटी, तर असं हे सिक्युरिटीचं मूळ स्वरूप आहे। आता हे सैफ अली खानच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर बाहेरच्या किंवा पब्लिक लाईफ मधल्या सिक्युरिटीचे जे थ्रेट परसेप्शनवर अवलंबून असते त्याचा तत्वाचा संबंध दिसत नाही। इथे आपल्याला दिसतं की इंटरनल त्याच्या बिल्डिंग मधली जी सिक्युरिटी आहे ती सिक्युरिटी भेद करून, आतापर्यंत हा रात्री 2 वाजता झालेला हल्ला आहे आणि आतापर्यंत ज्या काही तपासाच्या गोष्टी पुढे आल्या, माझं काही अधिकाऱ्यांशी त्या संदर्भात बोलणं झालं, त्यावरून असं निर्धारित होतं की जी बिल्डिंगची सिक्युरिटी आहे ती तोडूनच त्या सिक्युरिटीला बगल देऊन कोणीतरी आतमध्ये घुसतो, तोही रात्रीच्या वेळी 2 वाजता त्यांच्या व्यक्तिगत खासगी फ्लॅटमध्ये प्रवेश करतो आणि तो प्रवेश केल्यानंतर हा हल्ला होतो, ही घटना घडते। त्याच्यामध्ये त्याची नोकराणी, तो स्वतः गंभीर जखमी होतो आणि हल्लेखोर आणि एकंदर हल्ल्याचं जर आपण प्रकार बघितला की 2.5 इंच चाकूचं पातं ज्या माणसाच्या मणक्यामध्ये घुसून ते तुटतं तिथे, म्हणजे किती जबरदस्त ब्लो असेल, हल्लेखोर हा किती डिटरमाइन आहे। त्यातल्या त्यात एक गोष्ट ही बोलली जाते की हल्लेखोर जर सैफ अली खानला मारायला झाला असता तर त्यांनी सरळ रिव्हॉल्वर पिस्तॉल आणलं असतं, ते 1-2 फायरिंग मध्येच त्याचं काम झालं असतं।
तसं न होता आता इथे एक थोडस संभ्रम निर्माण झालाय की चोरी होती की खुनाचा उद्देश होता. दोन्ही बाजूनी आमचे पोलीस तपास करत आहे. परंतु सिक्युरिटी आणि ज्या पद्धतीनं त्याला त्याच्या घरात ऍक्सेस मिळाला, म्हणजे एक तर त्याला माहिती पूर्ण असली पाहिजे किंवा घरातलं कोणीतरी त्याला ती माहिती देत असलं पाहिजे, बिल्डिंग मधलं कोणीतरी त्याला ती माहिती पुरवत असलं पाहिजे. बरं. त्या दृष्टीने जर बघितलं हं. तर मुंबई पोलिसांसमोर हे अतिशय आव्हानात्मक तपास कार्य आहे असं मी म्हणेल. पण पोलीस आमचे सक्षम आहे. सकाळपासून मी सगळ्या गतिविधी बघतो आहे. इव्हन मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचे जे त्याच्यावर कॉमेंट आलेले आहे ते सगळं बघता मला वाटतं पोलीस यंत्रणेनी पूर्णतः सतर्कतेने हा तपास कसा धसास न्यावा याचा विडा उचललेला आहे. मला तपासाबद्दल समाधान आहे एकंदर. मी सुशांत शेलार यांच्याकडे जातो. ते स्वतः अभिनेते आहेत आणि त्यासोबतच शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत. मला या सगळ्या तुमच्या भूमिकेमुळे तुम्हाला विचारायचं की एक सेलिब्रिटी म्हणून आणि त्यासोबतच पोलीस यंत्रणा या सगळ्यामध्ये नेमकी काय चूक होताना दिसते? कारण आता ही एक घटना नाही आहे. याच्या आधी म्हणजे काही महिन्यांपूर्वीचा आपण जर का उल्लेख केला तर बाबा सिद्दीकी जे बॉलिवूड मधल्या सगळ्या व्यक्तींच्या अगदी जवळचे मानले जायचे त्यांची हत्या झाली. त्याच्यापूर्वी सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार झाला, या सगळ्या घटना आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. सुशांत शेलारची कलाकार म्हणून सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण स्वतःची सुरक्षा कशा पद्धतीनं ठेवली पाहिजे आणि आपण स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, आपल्या कुटुंबाची काळजी कशी घेतली पाहिजे, याच्यासाठी आपण स्वतःसुद्धा त्याच्यासाठी एक जबाबदार असतो. आणि मला प्रामुख्याने आत्ता मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इतरत्र फिरत असताना ज्या ज्या गोष्टी आढळल्या त्या म्हणजे अशा आहेत की काही सुरक्षा एजन्सीज ज्या आहेत, ज्या बिल्डिंगची सुरक्षा पाहतात किंवा कॉम्प्लेक्सची सुरक्षा पाहतात, तिथे खूप वयस्कर मंडळी मला आढळून आली. म्हणजे शक्यतो असं होतं की रिटायर झाल्यानंतर पार्ट टाइम जॉब कुठे तरी मिळावा या उद्दिष्टाने ती वयस्कर मंडळी ह्या अशा प्रकारच्या नोकरीसाठी तयार होतात. आणि त्या एजन्सीमध्ये ती मंडळी कदाचित स्वस्त पगारामध्ये उपलब्ध होत असतील आणि त्यांचाही नाईलाज असेल त्या ज्येष्ठ मंडळींचा कुठेतरी स्वतःच्या एक खर्चासाठी म्हणा एक पैसे उपलब्ध व्हावेत किंवा पॉकेट अलाउन्स मिळावा या अनुषंगाने ते नोकरी करायला तयार होत असतील. पण ही काटेकोरपणे सुरक्षा जर का सोसायटीनी किंवा कॉम्प्लेक्सनी काटेकोर पद्धतीनं पाळली आणि काटेकोर पद्धतीने ठेवली तर अशा पद्धतीचे प्रसंग भविष्यामध्ये उद्भवणार नाहीत. आणि कलाकारांनी मला असं वाटतं की कम्प्लिटली पोलिसांवरती अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वतःची सुरक्षा कशा पद्धतीनं ठेवली गेली पाहिजे. कारण सैफ अली खान हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे या हिंदी चित्रपटसृष्टीतलं, बॉलिवूडमधलं. आणि त्यांनी निश्चितपणे ती काळजी सुद्धा घेतली असेल. पण त्याला भेद देऊन तो चोर कसा घुसला यासाठी मुंबई पोलीस निश्चितपणे जी कार्यवाही करतायत म्हणजे मुंबईचे कमिशनर पणसळकर साहेब, त्यानंतर सत्यनारायण चौधरी साहेब हे निश्चितपणे त्याचा तपास वेगाने करतील आणि ते सक्षम पोलीस अधिकारी आहेत. त्याच्यामुळे याचा तपास निश्चितपणे लवकरात लवकर होईल. पण कलाकार म्हणून पुन्हा एकदा सगळ्या कलाकारांना माझी विनंती आहे या आपल्या पुढारी न्यूज चॅनलच्या माध्यमातून की आपण निग्लेक्ट करून चालणार नाही. आपण स्वतःची काळजी, आपल्या कुटुंबाची काळजी, आपल्या सुरक्षेची काळजी ही घेतली पाहिजे. बरोबर आहे, खरं आहे. पण यानंतर ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत खरं तर बॉलिवूडमधनं त्या सुद्धा तितक्याच विचार करायला लावणार आहेत. ज्या दृष्टीनं आपण चर्चा करतो की बॉलिवूडचे स्टार्स हे खऱ्या अर्थानं सेफ आहेत का, सुरक्षित आहेत का. मी धनराज वंजारी सरांकडे येतोय कारण पूजा भट यांची प्रतिक्रिया थोड्या वेळापूर्वीच आली ज्यात त्यांनी सगळ्या अनेक नेत्यांना टॅग केलं आणि असुरक्षिततेची जी भावना आहे मुख्यतः वांद्रे जिथे मोठ्या प्रमाणावरती बॉलिवूडमधली सगळी सेलिब्रिटी मंडळी राहतात. कारण 3 जर का घटना आपण बघितल्या तर त्या त्याच परिसरातल्या आहेत. म्हणजे एकतर सलमान खानच्या घरावरती मला वाटतं मागच्या एप्रिल महिन्यामध्ये झालेला गोळीबाराचं प्रकरण असेल मागच्या वर्षातला, आणि त्यासोबतच नंतर बाबा सिद्दीकी यांची वांद्रे परिसरामध्येच झालेली हत्या असेल आणि आता ही आजची जी घटना आहे सैफ अली खानच्या बाबतीतली. वंजारी सर, या सगळ्या गोष्टी आहेत, त्या ज्या सगळ्या घटना आहेत त्याच्या कुठेतरी कड्यासुद्धा जोडल्या जात आहेत आणि त्यातनं आलेली सुद्धा ही प्रतिक्रिया असू शकते. नाही, कड्या जोडल्या जाणं हा एक वैचारिक भाग आहे. बऱ्याचदा पत्रकार मंडळी ह्या कड्या जोडत असतात, पण जोपर्यंत अल्टिमेट सत्य, अंतिम सत्य तपासाअंती निष्पन्न होत नाही तोपर्यंत आपण काही म्हणू शकत नाही.
तू जसं वर्णन केलं की या 3 घटना म्हणजे सलमान खान, बाबा सिद्दीकी आणि आता सैफ अली याचा काही संबंध आहे का? तर माझ्या दृष्टीने या तिन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. सलमान खानचं प्रकरण हे काळवीट हत्येच्या बाबतचं आहे. त्यानंतर सलमान सिद्दीकी यांचा अजून तपास चालू आहे. अल्टिमेट ट्रूथ त्याच्यामधून आलं नाही की वेदर इट वॉज पॉलिटिकल रायव्हरी की काही फायनान्शियल डील वरून झालं होतं, कशामुळे तो प्रकार झाला होता हे अजून भासणातच आहे आणि याचा तपास चालू आहे, म्हणून त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही. आताची ही घटना आहे आणि एकंदर घटना पाहता काही लोक त्याचा धर्माशी संबंध जोडायला लागले आहेत. राजकारण आपापल्या पद्धतीने करणारे राजकारण मंडळी काय काय बरळायला लागलेली आहे. त्या बरळातून एक कोणी धार्मिक अँगल याला देऊ इच्छितो तशा प्रकारचं खंडनही झालेलं आहे. दुसरा अँगल याच्यामध्ये काळवीटाचा आहे, कारण सलमान खानचं जे काळवीट प्रकरण आहे, चिंकारा प्रकरण, त्या चिंकारा प्रकरणामध्येही सैफ अलीचं नाव आहे. तर मग त्याचा तो हे असेल का? मग त्याच्याप्रमाणे मग म्हटलं तर मग कोण आहे सलमानच्या विरुद्ध? तर बिश्नोई गँग आहे. मग बिश्नोई गँग असेल का? हा सगळा कपोल कल्पित भाग आहे. कपोल कल्पित मी एवढ्यासाठी शब्द वापरतोय, त्याचं महत्वाचं कारण असं आहे की आपल्याला अजून याच्याबद्दल काहीच माहिती नाही. आणि प्रसंग कसा आहे की एक माणूस चोरीच्या उद्देशाने किंवा त्याला मारण्याच्या उद्देशाने जातो आणि तो चाकू घेऊन जातो. जर खरोखर एखाद्या गँगचं ऑपरेशन असतं, एक पोलीस अधिकारी म्हणून मी हमखास हे सांगू शकतो, आणि कोणाची सुपारी घेऊन त्याला मारायचं असतं तर तो चाकू घेऊन कशाला गेला असता? एखादा फायर आर्म घेऊन गेला असता. बाबा सिद्दीकीच्या याच्यामध्ये 9mm पिस्तूल घेऊन गेला. आता 9mm पिस्तूल कोणाकडे असतं? सर्वसाधारण प्रायव्हेट माणसाला .32 बोरचं असतं. 9mm फक्त पोलीस आणि आर्मी अधिकाऱ्याकडे असतं. ते पिस्तूल त्याच्याकडे कसं आलं हा सगळा तपासाचा भाग आहे. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की सलमान खान किंवा बाबा सिद्दीकी याच्या प्रकरणाचा दुवा जोडताना तुम्ही आजचं सैफ अलीचं प्रकरण जर त्याला जोडत असाल तर ही कायदेशीररित्या तांत्रिक चूक होईल. असं होऊ नये, कारण हे प्रकरण मुळातच प्रथमदर्शी वेगळं दिसतंय. उद्या तपासामध्ये काही निष्पन्न होऊ द्या, कदाचित आरोपी पकडल्यावर तो असे स्टेटमेंट देऊ शकते की हो चाकूने ते चाकूने, पण मला मारायचं होतं त्याला जीवे, कारण चिंकाराचा राग होता किंवा काळवीट होतं किंवा विष्णुई प्रकरण होतं. ते त्या फॅक्ट समोर येईल ना. त्या न येता आपण याच्यामध्ये दुवा शोधणं हे तुर्तास विवेक आणि तर्काला धरून होणार. अगदी खरं आहे. पण वंजारी सर, या घटनेनंतर ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, म्हणजे बॉलिवूडमधूनच ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पूजा भट यांनी थेटपणे ट्विटरवरती व्यक्त होताना त्यांनी म्हटलेलं आहे की असुरक्षिततेची भावना ही वांद्रेमध्ये राहणाऱ्या सगळ्या सेलिब्रिटींच्या मनात आहे. या सगळ्याला कसं बघायचं? कारण जे ठिकाण आहे या सगळ्याचं ते केंद्र वांद्रे दिसतंय. नाही, बांद्र्यामध्ये 3 घटना आहे म्हणून केंद्र बांद्रा दिसतं. पण तुम्ही एरवी बघा ना, पुण्याचा डे लाईट मर्डर बघा, बाकी सगळीकडे ही असुरक्षिततेची भावना आहे. या दृष्टीनं गृहमंत्रालयाला मी विनंती करेल तुझ्या चॅनलच्या माध्यमातून की ही जी जनमानसामध्ये असुरक्षितता आहे त्या दृष्टीनं आपली कायदा विषयक यंत्रणा ही अधिक सक्षम असली पाहिजे, तसे पाऊल उचलले पाहिजे. आणि ही जास्तीची सक्षमता जी आहे ना, अधिक सक्षम मी जेव्हा म्हणतो तेव्हा ती येते इंटेलिजन्स मधून, आपल्या गुप्त वार्तेमधून. कुठे मी सुशांत शेलार यांच्याकडे जातो. काही तांत्रिक कारण आहेत ज्यामुळे वंजारी सरांशी संपर्क तुटलाय. सुशांतजी, तोच प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे की या ज्या सगळ्या घटना आहेत ते मुख्यतः वांद्रे परिसरामधल्या 3 घटना आहेत मागच्या काही महिन्यांमधल्या, ज्याच्याविषयी आपण सगळे बोलतो आणि ज्याच्याविषयी मुळात कन्सर्न व्यक्त होतोय बॉलिवूडमधनं सुद्धा. तुम्ही अभिनेते म्हणून आणि त्यासोबत चित्रपट सेनेचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीनं या सगळ्या उपाययोजना यंत्रणा आणि सरकारच्या पातळीवरनं व्हायला हव्या की जेणेकरून या सगळ्या सेलिब्रिटी मंडळींना, सगळ्या बॉलिवूड स्टार्सना सुरक्षित फील करता येऊ शकेल? वांद्रे हा मुद्दा जो आहे ते वंजारी सरांनी सांगितलं त्यानुसारच मी म्हणेन की लागोपाठ ज्या घटना घडल्या त्या बांद्रे परिसरामध्ये घडल्या, त्याच्यामुळे वांद्र्यातले कलाकार असुरक्षित आणि अंधेरीमध्ये राहणारे कलाकार हे सुरक्षित असं म्हणणं हे फार चुकीचं ठरेल. कारण ओव्हरऑल सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था याविषयी जनतेमध्ये ज्या शंका कुशंका आहेत याविषयी गृहमंत्रालय निश्चितपणे कामकाज करत आहे आणि त्याविषयी गृहमंत्री
आपल्या महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तसे निर्देशही दिलेले असतील आणि लवकरात लवकर या बॉलिवूडच्या कलाकारांना किंवा मराठी कलाकारांना किंवा सगळ्याच कलाकारांना आणि जनतेला कसं सुरक्षित वाटेल याविषयीच्या उपाययोजना सरकारच्या वतीनं निश्चितपणे लवकरात लवकर म्हणजे ऑलरेडी आपण मुंबई पोलीस ज्या पद्धतीने जगभरामध्ये मुंबई पोलीसचं नाव घेतलं जातं त्या अनुषंगाने कार्यरत आहेच आणि अजून सुद्धा ज्या या गोष्टी ज्या आता आपल्याला जाणवत आहेत त्याविषयी सुद्धा उपाययोजना लवकरात लवकर काढल्या जातील असं मला वाटतं. बरोबर. आपल्यासोबत या चर्चेमध्ये अर्थात या सगळ्या पाहुण्यांकडे आपल्याला जायचं पण एक ब्रेकिंग न्यूज येते, आपण त्याकडे जाऊयात. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो आता समोर आलेला आहे. या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोर आलेला आहे. सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर आता अर्थातच या प्रकरणामधली महत्त्वाची अपडेट म्हणून याच्याकडे बघावं लागेल. सैफवर हल्ला करणाऱ्या त्या आरोपीचा फोटो आता समोर आलेला आहे. तपासासाठी 10 पथकं सध्या काम करत आहेत आणि त्यात ही मोठी घडामोड आहे. हा आरोपी तिकडच्या एका कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे, ज्याचा हा फोटो आपण पाहतो आहोत. सैफवर हल्ला करणारा हाच तो आरोपी ज्याचा आता पहिला फोटो समोर आलेला आहे. आरोपीनं शिड्यांचा वापर केला, ही दृश्य आपण बघतो आणि याच दरम्यान हा आरोपी या इकडच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. चोरीच्या उद्देशानं तो घरामध्ये घुसला अशी माहिती सध्या मिळते आहे. सलमान खानचा मित्र असल्यानं हल्ला झाला का या अँगलनं सुद्धा आता तपास सुरू आहे. मात्र यातली या क्षणाची ही महत्त्वाची अपडेट. आणि हाच मुद्दा घेऊन मी एस बालकृष्णन सर, फ्री प्रेसचे एक्झिक्युटिव्ह एडिटर आपल्या सोबत आहेत. मी त्यांचं स्वागत करतो चर्चेमध्ये आणि त्यांच्याकडे जातो. सर, मुख्यतः आज या घटनेनंतर बरीच चर्चा सुरू झालेली आहे. त्यातली एक प्रामुख्यानं जी चर्चा होतीये ती अशी की बॉलिवूड मुळामध्ये मुंबईमध्ये तिकडचे सगळे स्टार्स हे सुरक्षित आहेत का? तुम्ही या सगळ्या चर्चेकडे त्यानंतरच्या येणाऱ्या सगळ्या प्रतिक्रियांकडे मुळात कसे बघता, यावर तुमची पहिली कॉमेंट. देखिए गुरुप्रसाद जी, ये बॉलीवुड, आप देखिए सलमान के ऊपर अटैक हुआ, फिर बाद में बाबा सिद्दीक जिसका बॉलीवुड से संबंध है उनका खून हो गया. अभी ये तीसरा जो सैफ अली खान के ऊपर जो हल्ला हुआ, ये बहुत ही धक्कादायक डेवलपमेंट है मुंबई में. और तीनों जो वाकया हुआ तीनों बांद्रा के अंदर हुआ. तो ये क्या, इसका क्या मीनिंग हम निकाल सकते हैं? क्या लॉ एंड ऑर्डर, सैफ अली खान जो अपने घर के अंदर सो रहा था, अगर वो किसी कोई बाहर का आदमी आके उसको स्टैप करता है तो इसमें मुंबई का लॉ एंड ऑर्डर सिचुएशन के ऊपर बहुत बड़ा प्रश्न चिन्ह इसमें खड़ा होता है. बालकृष्णन सर, मागच्या काही काळामध्ये तुम्ही जसा उल्लेख केला या 3 घटनांचा, या सगळ्या घटना आपल्याला घडताना दिसल्या. म्हणजे अगदी अलीकडच्या काळातलं अर्थातच तुम्ही अनुभवलेलं असेल सगळं अंडरवर्ल्ड आणि त्यावेळेचा काळ, तो एकीकडे सगळ्या गोष्टी त्या शांत झाल्या आणि अचानक आता एकाएकी पुन्हा एकदा तीच असुरक्षिततेची भावना या सगळ्या घटनांच्या निमित्तानं, म्हणजे सलमान, बाबा सिद्दीकी आणि आता अगदी पार सैफपर्यंत आपल्याला ती भावना निर्माण होताना दिसते. गुरुप्रसाद जी, ये जो आज का जो घटना हुआ, मुझे नहीं लगता कि ऑर्गेनाइज क्राइम संगठित गुनाह की वजह से हुआ. अगर ऐसा होता था तो फिर वो पिस्तौल या रिवॉल्वर का इस्तेमाल करते थे जी. ये जो बोलते हैं जो चोरी उनका मेन मुद्दा था, इसके बारे में मेरे मन में तो बहुत शंका है. क्योंकि आप देखिए इसमें सीक्वेंस आप देखिए, ये बंदा जो है वो सीढ़ी से चढ़ के जाता है सैफ के अपार्टमेंट में और पुलिस ने खुद करता है कि कोई फोर्स्ड एंट्री का कोई निशान नहीं है. अगर फोर्स एंट्री का कोई निशाना नहीं है तो किसने दरवाजा खोला? उनके जो सर्वेंट जो है, जो मेड सर्वेंट जो है, उसने दरवाजा खोला है. फिर बाद में उसको अंदर एंट्री मिला. और ये गौरतलब है कि वो मेड के ऊपर कोई अटैक नहीं हुआ. वो उस सैफ अली खान जो है वो लोग अंदर तक गए, बच्चे के जो बेडरूम है वहां तक गए. फिर बाद में सैफ जब भी बाहर आया तभी उनके ऊपर आज 6 जो वार किया, ये जो आरोपी जो है इतना वार किया और इतने फोर्स से उसने वार किया. आप देखिए डॉक्टर्स का कहना है कि उनके स्पाइन के उसमें से 2.5 इंच का वो जो चक्कू बाहर निकाला गया, उसका टुकड़ा उसको मिला. यानी कितने फोर्स से उसने कितने फोर्स से उसको अटैक किया गया. तो इसका मेरे एनालिसिस में मैं जितने सारे क्राइम देखा है उनका उद्देश्य जो है कि सैफ अली खान का मर्डर करने के लिए वो ऊपर आया था. तो अगर वो मर्डर करने के लिए आया तो क्या वो वजह क्या हो सकता है? मर्डर करने के लिए बहुत बड़ा कुछ गंभीर वजह होना चाहिए. क्या ये इनका जो मेड सर्वेंट के साथ उनका क्या संबंध है?
वो भी जानना बहुत ही जरूरी है। अगर मेड सर्वेंट को सही ढंग से इंटरोगेट करेगा, ये पूरा राज जो है वो खुलेगा, क्योंकि उसने क्यों दरवाजा क्यों खोला। और दूसरी बात, इतने सारे सिक्योरिटी है वहां पे, वो जो सदगुरु बिल्डिंग जो है वहां पे इतने सीसीटीवी कैमरा है, सिक्योरिटी गार्ड्स है, सब कुछ है, उसके बाद भी सुबह के टाइम में 2-2:30 बजे एक अनजान व्यक्ति कैसा अंदर आता है। वो पुलिस का कहना है कि वो बाजू वाला बिल्डिंग का जो कंपाउंड वॉल को उससे वहां पे जंप करके उड़ी मार के उसने दिया। अगर उड़ी भी मार के आया होगा तो फिर सिक्योरिटी क्या करते थे, सिक्योरिटी की नजर में क्यों नहीं आए, तो बाजू वाला बिल्डिंग का सिक्योरिटी क्या करते थे, तो और उनको कैसा पता था कि ये यहाँ से कौन से सीढ़ी से जाना, ऊपर तक जाना है। सैफ के घर में 2-3 दिन से कुछ पॉलिशिंग का, वो फ्लोरिंग का पॉलिशिंग का कुछ काम चल रहा था। ये ऐसा कोई ये नहीं है, पुरावा नहीं कि वो एक पॉलिशिंग करने वाला वर्कर था। एक सीसीटीवी में अभी आपने जो अनाउंस किया उनका फोटो मिला है और उसको लोग सर्कुलेट करते थे। हाँ, तो अभी आपने बताया तो उसको सर्कुलेट करते थे, लेकिन ये बंदा है कौन, पुलिस को अभी तक नहीं पता है इसके बारे में। वो जो मेड सर्वेंट जो है उसको अगर सही माने इंट्रोगेशन करेंगे तो पूरा राज खुलेगा इसमें, क्यों किया, क्या मोटिव क्या है वगैरह बोल के। और वहां से चोरी तो कुछ नहीं हुआ। यदि कोई चोरी का उद्देश्य आता है तो फिर कुछ तो लेके जाता हो। इतना बड़ा रिस्क लिया, लेकिन वहां से एक बॉल पेन भी वहां पे चोरी नहीं हुआ। तो ये बंदे का, मेरा ये जो एनालिसिस जो है और मेरा सोर्सेस का जिससे मैंने बात किया, वो बंदे ने सैफ अली खान का खून करने के इरादे से वो ऊपर आया है, पूरे तैयारी में आया है। प्री मेडिटेटेड मर्डर जो है उसके लिए वो आया है, लेकिन वो उसको अंजाम नहीं दे सका। उनका जो धक्का मुक्की हो गया वहाँ पे घर में, वो शोर शराबा हो गया। करीना भी वहाँ पे थे, बच्चे भी वहाँ थे वो उनके फ्लैट में, फिर बाद में वो वहाँ से निकल गए। तो ये मर्डर का एंगल, अटेम्प्टेड मर्डर करके ये केस को रजिस्टर करना चाहिए, न कि बर्गलरी का जो मोटिव जो है। और ये बात कि रात को एक बंदा चक्कू लेके बांद्रा में मेन एरिया में वो घूमता है, पुलिस का पेट्रोलिंग क्या कर रहा था, सही है, वो भी एक सवाल है। बांद्रा में आप देखिए कितने सारे वाकया हो गए हैं, तो वहाँ पे पुलिस सिक्योरिटी क्यों नहीं है, वहाँ पे पेट्रोलिंग क्यों नहीं है। आफ्ताब सिद्दीकी जो वहाँ का सोशल एक्टिविस्ट है, उसने मुझे कहा कि पहले सिस्टम ऐसा होता था कि बीट ऑफिसर जो है वो हर गले में जाता था और उनके बीट में जितने भी सीनियर सिटीजन बाकी लोगों सबसे मिलता था, बात करता था, और कोई दुकान में या कोई सोसाइटी में रजिस्टर रखा गया था, फिर बाद में साइन करके जाता था सुबह और शाम को। तो ये पता लगे कि वो उसने पेट्रोलिंग किया बोल के। आफ्ताब का कहना है कि वो सिस्टम कितने साल से कोरोना के बाद, बरोबर आहे। त्यामुळे या सगळ्या यंत्रणेविषयीचा प्रश्न आहे। मी वंजारी सरांकडे जातो। वंजारी सर आपल्या सोबत आहेत, बालकृष्णन सर। वंजारी सर, जी शक्यता आता बालकृष्णन सर व्यक्त करतात की खुनाचा हा प्रयत्न असू शकतो आणि त्याच इराद्याने कदाचित तो हल्लेखोर जो आहे तो आलेला असू शकतो, तुम्ही याकडे कसं बघता? अगदी शेवटची कॉमेंट, आपल्याकडे काही एक मिनिट शिल्लक आहे। नाही, मी जे पहिल्या सेशन मध्ये जे माझे विचार मांडले तेच विचार माझे ज्येष्ठ मित्र पत्रकार बाळाभाऊंनी मांडलेले आहे। बाळांना मी जवळपास 35 वर्ष आज ओळखतोय पोलीस खात्यात असल्यापासून, आणि त्याचं अनालिसिस मी सांगितलेल्या गोष्टीशी तंतोतंत जुळतं। आय टोटली ऍग्री विथ हिम। इथे प्रश्न एक महत्वाचा तोच आहे की तो खुनाचा उद्देश जर असता आणि गँगचं ऑपरेशन असतं तर त्यांनी फायर आर्म निश्चितपणे वापरलं असतं। ते झालं नाही, याचा अर्थ याला काहीतरी दुसरं डायमेन्शन आहे। सगळं सेक्युरिटीवरून येऊन थांबतं। हल्ली जागोजागी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं नेटवर्क एवढं आहे, आमची बीट मार्शलची सिस्टीम काम करते, पण बेसिकली जसं मी पहिल्या सेगमेंटमध्ये सांगितलं की आउटर सिक्युरिटी ऑफ सेलिब्रिटी इन पब्लिक लाईफ आणि प्रायव्हेट त्याच्या घराची एंट्री, त्याच्या फ्लॅटची सिक्युरिटी, या प्रायव्हेट सिक्युरिटीचं जे कव्हर आहे ते कुठेतरी भेदलं या आरोपी। बरोबर आहे। त्यामुळे सरकारनं दिलेली सुरक्षा आणि त्याच्या पलीकडे जाऊन जी खासगी सुरक्षा या सगळ्या सेलिब्रिटी मंडळींची असते त्याविषयी सुद्धा आता मंथन होणं गरजेचं आहे। जगभर खरं तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची जी ओळख आहे त्यात बॉलिवूड आणि त्या बॉलिवूडचे स्टार्स यांचा उल्लेखही प्रामुख्याने केला जातो, आणि अशात जर मुंबईमध्ये बॉलिवूडचे तारे सुरक्षित नाहीत असा मेसेज देशामध्ये जगामध्ये गेला तर ती गोष्ट निश्चितच मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी शर्मेची ठरेल। आणि म्हणूनच या घटनांच्या निमित्तानं चर्चा होत असतानाच काय ठोस पावलं या तारेतारकांना सुरक्षित वाटण्यासाठी म्हणून उचलली जातात हे आपल्याला बघावं लागेल। आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुण्यांचे आभार। चर्चेच्या या धोरणामध्ये आज आपण इथेच थांबतोय। बघत राहा पुढारी न्यूज।